कंत्राटदाराला चाकू दाखवून तब्बल 7 लाखाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे लकी नुकताच एमपीडीए खाली तुरुंगातून सुटलेला असून पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर परतल्याचं स्पष्ट झालं आहे। गुन्हेगार लकीने धमकी दिली की पैसे किस्तीत दे पण देच। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र अखेर जीआरपीला हवा असलेला हा आरोपी नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। या घटनेमुळे गुन्हेगारांवर कडक कारवाईची गरज अधोरेखित होते आहे। तरच असे लकीसारखे सराईत गुन्हेगार पुन्हा समाजात दहशत माजवणार नाहीत। पोलिसांचा तपास सुरू आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेची रिपोर्ट। काल आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती। एक कॉन्ट्रॅक्टर आहे श्री मुंदला यांनी तक्रार दिली होती की त्यांची 7 मंजिल फ्लॅट स्कीम हे नई वस्ती इनोरा येथे सुरू आहे आणि त्याच बाजूच्या झोपडपट्टीमध्ये राहत असलेला जो गुंड प्रवृत्तीचा इसम आहे जो 2 महिन्यापूर्वीच एमपीडीए मधून स्थानबद्ध होऊन बाहेर आला होता। त्याचं नाव आहे लक्की पवित गौर, वय 21 वर्ष, राहणार नाही बस्ती। याने त्याला अडवलं, फिर्यादीला अडवलं आणि त्यांना 7 लाख रुपयाची मागणी खंडणीच्या स्वरूपात मागणी केली आणि जर एकत्र रक्कम देत नसेल तर काही किस्तीमध्ये देण्यात यावं आणि चाकू दाखवला होता। आम्ही त्याची तात्काळ दखल घेतली। आरोपी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीवर आतापर्यंत टोटल 17 ते 18 गुन्हे नोंद आहे। काही जबरी चोरी, चोऱ्या करणे, मारामारी करणे, गंभीर दुखापत करणे असे गुन्हे नोंद आहे। आता 1.5 महिन्यापूर्वी त्याने स्पेशल टास्कचा जो कॉन्स्टेबल आहे छत्तीसगडचा तो जबलपूर किंवा रायपूर निघाला होता। त्याला आपल्या नागपूर रेल्वे स्टेशनला त्याचा हात फ्रॅक्चर केला आणि त्याला डोक्याला गंभीर मारून जखमी केला होता। तो जीआरपी मध्ये मागच्या 1.5 महिन्यापासून तो फरार होता। सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉईंट सीपी तांबोळी साहेब, ऍडिशनल सीपी साहेब, डीसीपी मदने साहेब आणि एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सदरच्या येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे।